इन द हाऊस. हॅलो फ्रेंड्स एव्हरीवन, मी आता थोडीशी बाहेर चालली आहे बहिणीबरोबर. पुढे काय काहीतरी येतेस? घेऊन येते. काय घेऊन येते ते तुम्हाला आल्यावर कळेलच. हे बघा, माझा कोको मला बाहेर जाऊन देत नाहीये. काय नाही, बरोबर जाऊन देतोय तो. हट, नाही, तो खोटं बोलते ही ब्लॉग साठी. काही फेक ब्लॉग. अनसबस्क्राईब 0 व्ह्यू. थोड्या वेळाने माझ्या इथून आम्ही बाहेर गेलो आणि बाहेर एक आईस्क्रीम पार्लर दिसलं, तर तिकडे आम्ही मुलांना आईस्क्रीम खायला दिली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की सिस्टरच्या घरी जाऊन आर्यनला काही कपडे चेंज करायचे होते ना, तर मग आम्ही म्हटलं चेंज करून ह्या लोकांना बाहेर फिरायला घेऊन जाऊया. आणि शॉपिंगचं मनात नव्हतं, डी मार्टला काही सेल्स लागले ते बघायला आम्हाला जायचं होतं. मग आम्ही तिकडनं जाण्यासाठी टॅक्सी केली आणि पटकन डी मार्टला पोचलो. हा स्मार्ट बाजार तुम्हाला दाखवूया कसा आहे स्मार्ट बाजार ते. हा स्मार्ट बाजारला एंट्री केल्याच आम्हाला असे कपड्यांचे सेक्शन्स, ड्रेसेसचे सेक्शन्स दिसले आणि खूप छान होते तिथे. आता मॉल्समध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा या गोष्टी या एंट्रीला सगळ्या अट्रॅक्टिव्ह गोष्टी ठेवलेल्या असतात की जेणेकरून लोकांनी तिकडे यावं, खरेदी करावं. इथे सगळ्याच गोष्टी होत्या, म्हणजे घरातल्या सगळ्या उपयोगी गोष्टी, डेलीच्या रुटीन्सच्या आपल्या गोष्टी सगळ्या ज्या युजफुल आहेत मुलांसाठी, आपल्यासाठी, त्या सर्व गोष्टी होत्या. आणि आम्ही सुरुवात केली. त्याच्या खाली फक्त हे कसं यूज करायचंय आम्हाला कमेंट मध्ये सांगा. तुम्ही कमेंट असं स्टोवर ठेवायचं, गॅसवर ठेवायचं की काय करायचं. आता आपल्याला हे भेटले घ्यायचं तुला हे? मी त्याला हे घेऊ की हे घेऊ? दूसरे चैनल का कैमरा बंद है, कैमरा ऑफ है. हे रात्री घेऊ का आम्ही विचार करतो. सो यूट्यूब फ्रेंड्स, तुम्ही असं वापरू शकता का तो माझ्याकडे सगळं शोधून तुम्ही पसीना चेक करो. ॲक्च्युली ना आम्ही इकडे शॉपिंग कमी, हसणंच आमचं जास्त चालू होतं. इथे आम्ही ड्रेसेस परत त्याच सेक्शनमध्ये फिरून आम्ही ड्रेसेस बघत होतो. जे ड्रेसेस आम्ही पहिल्या वेळेला रिजेक्ट करत होतो, शेवटी तेच ड्रेसेस आम्ही बघितले. आणि मी तो एक पिंक कलरचा ड्रेस मला माझ्यासाठी फायनलसुद्धा केला. नंतर मला चाकू आवडला, तर हे लोक माझ्यावर मजाक करत होते की चाकू काय घेतेस, इकडे आलेस आणि ड्रेसेस घेतेस की चाकू घ्यायला आलेस, असं बडबडत होते. पण तरी पण मी घेतलं, कारण घरातल्या काही गोष्टी ज्या नव्हत्या त्या मला हव्या होत्या. आणि हां, लास्ट वॉकमध्ये आमच्या होत्या ना टिकल्या, आम्हाला ज्या टिकल्या मिळत नव्हत्या ना डायमंडच्या, त्या आम्हाला इथे डी मार्टमध्ये मिळाल्या. आणि माझी बहीण एकदम खुश झाली आणि म्हणाली माझ्या टिकल्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. टिकल्या ज्या टिकल्या मिळत नव्हत्या त्या आम्हाला मिळाल्या. आणि मग इकडून आम्ही बाहेर पण एक्झिट तिकडनंच होतं. आम्ही तिकडनं बाहेर निघालो, कारण आता म्हटलं बस जितके फिरू, जितक्या गोष्टी घेऊ तितक्या कमीच आहेत. म्हणून हा ब्लॉग मी नंतर कंटिन्यू करणार आहे. तिकडनं आम्ही काय केलं. टाटा, बाय बाय, थँक्यू. माझ्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा. माझ्या व्हिडिओला